नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, यूट्यूब फॅमिली, पुन्हा एक नवीन व्हिडिओ घेऊन तुमच्यासमोर आले आहे. मग हे जास्वंदाचं झाड त्या दिवशी तोडलं होतं ना मी, छोटं आता जरा थोडं कमी केलं आहे. ह्याच्याहूनही आपल्याला कापायचं आहे, पण फार वरती चढावं लागतं. त्याच्यामुळे पडलं वगैरे तर ह्या वयात पडायला नको, म्हणून म्हटलं राहू दे, नंतर आपण कोणाला तरी बोलवून हे सगळं करूया. ह्या सगळा मेस झालेल्या होत्या लाद्या लावल्यामुळे. तर आता हे सगळं असं ठेवलं. छोट्या हे होत्या ना आपल्या कुंड्या, त्या जरा अशा वरती लावून ठेवल्या. एक माझ्या सासूबाईंची ही पितळेची तुळशी वृंदावन आहे बघा, हे वरती ठेवलं आहे. पण आता सगळी लोक म्हणायला लागले की काकू तिकडे वरती नका ठेवू, कोणीतरी घेऊन जाईल पितळेचं असल्या कारणाने. पण मी सध्या ठेवलं आहे. म्हटलं एवढं कोणी डेअरिंग करणार आहे, पण जाऊ दे, आत्ताच माझ्याकडे चोरी झाली आहे, त्याच्यामुळे विश्वास ठेवायला काही हरकत नाही. एक माझ्या मुलगा मुंबईला राहतो, तिथे त्याच्या बिल्डिंगमध्ये अश्विनी भावे ॲक्टर आहे. तिची आई त्या बिल्डिंगमध्ये राहते. तिने हे छोटंसं रोपटं दिलं होतं आवोकाडाचं. तर ते बघा आता ह्या 3 वर्षामध्ये एवढं मोठं झालं आहे बघा. त्याला आता मला वाटतं ह्या वर्षी वगैरे आवोकाडो येतील असं वाटतं आहे, कारण छोट्या पालवी आणि मोहर फुटेल अशी अपेक्षा आहे. बघूया, म्हणजे ह्या वर्षी नाही आली तर पुढच्या वर्षी तरी नक्की येतील. अशी झाडं जी आहेत ती लावायची आहेत, पण आता मी सध्या ठेवले. आत्ता सिमेंटचं काम झालं आहे. म्हटलं परत पटकन आता कामं नको, म्हणून राहू दिलं आहे. तसंच हा शेवग्याचा पाला आहे, तो पण आज थोडासा काढून सुकवायचा आहे. फार मोठा कढीपत्ता आहे हा. तर कढीपत्ता पण मला काढून सुकवायचा आहे. हा बघा कढीपत्ता किती मोठा आहे बघा. हा कढीपत्ता पण मला काढून सुकवायचा आहे. आणि मला तुम्हाला आंब्याला मोहर आलेला दाखवायचा आहे की किती प्रमाणात मोहर आहे बघा. बघा, बघितलं का? जवळजवळ 200-400 आंबे लागतात ह्याला, इतका मोहर आला आहे ह्या वेळेला. पण थोडंसं पाऊसमध्येच अवकाळी पाऊस पडू नये. मागच्या वर्षी असाच खूप मोहर आला होता, पण पाऊस अवकाळी आला आणि तो सगळा गळून गेला. तसं होपफुली ह्या वर्षी होऊ नये, चांगले आंबे यावे, कारण हा हापूस आंबा आहे आणि आंबे खूप चांगले गोड आहेत. लोणच्यासाठी पण फार छान आंबे आहेत. पण मी हल्ली कोणीच डाएटमुळे असं तेलाबिलाचं खायला बघत नाही, त्याच्यामुळे मी हल्ली लोणचं करत नाही. आणि मी एकटी करून तरी कोणाला खायला घालू, हे की नाही? त्याच्यामुळे मी हे ठेवलं. हे माझी इथे टाकी आहे स्टोरेजसाठी. ह्या टाकीमध्ये जवळजवळ 5000 लिटरचं पाणी राहतं. पाणी संपलं की मग आम्ही हे करतो, काय म्हणतो, वरती चढवतो. तसं हे मनी प्लांट लावलं आहे. सगळं मेस आहे. आता मला लावायची आहेत ही सगळी झाडं. हे बघा, ही सगळी झाडं मला लावायची आहेत परत, पण आत्ता सध्याला वेळ नाही आहे तेवढा मला लावायला, म्हणून मी म्हटलं की नंतर मग मी लावेन. हे आवोकाडोचं झाड बघा, ते पण फार मोठं झालं आहे. त्याला आवोकाडो लागतात, तर मोहर पण आला आहे त्याला. ह्या वर्षी आला तर म्हणे ते आंब्यासारखे लागतात. आता आपल्याकडे आल्यावरती आपल्याला ॲक्च्युअल कळेल की ते कशा प्रकाराचे आवोकाडो येतात. आंब्यासारखे लागतात का, कसे आंब्याला जसे 4-5 आंबे वगैरे लागतात ना एका ह्याला, तसेच हे आवोकाडोला लागतात असं लोक म्हणतात. आता ते मला माहिती नाही आहे की कसे. आपल्याकडे आल्यावरती मी तुम्हाला दाखवेन की कसे आंबे लागतात ते. त्याच्यानंतर हे बघा, केळीचं त्याला केळफूल म्हणतात, ते आज तोडायचं आहे. त्यालाही माणूस मिळत नाही आहे, म्हणून राहिलं आहे. आणि ह्याला सपोर्ट द्यायचा आहे, कारण हे झाड थोडंसं वाकलं आहे. ते सपोर्ट दिल्यानंतर ते पुष्कळ केळी आहेत बघा ह्याला, है ना. मी आणि असं पार्टिशन लावलं आहे. आणि हा सगळा काढला आहे धोबी घाट आज धुवायला. एवढे दिवस मी धुतले नव्हते कपडे, तर म्हटलं आज हा सगळा धोबीघाट मशीनमध्ये 2-4 वेळा लावला तर होऊन जाईल. परत माझ्या कल्याणीचे पण ह्या गोधड्या बिदड्या आहेत धुवायच्या, त्या पण धुवून टाकते. 3-4 वेळा मशीन लावायला लागेल. कंपाऊंड वॉल केलं, त्याचे हे दिवे काढून ठेवलेले आहेत. पण आता बघूया त्याला कधी वेळ मिळतो आहे लावायला. इलेक्ट्रिशियनवाला ह्या गावामध्ये पटकन माणूस मिळत नाही. आणि आत्ताच कोणीतरी मला हा आणून दिला आहे बघा, दुधी.
हा बघा दुधी कोणीतरी आणून दिला आहे, जवळजवळ 5-6 किलोचा असेल. आता मी ह्याला काय करू ते कळत नव्हतं. ते म्हणाले, "काकू तुम्ही छान हे बनवा, हलवा बनवा आणि दुधी हलवा आणि छान खा." पण मी म्हटलं वजन वाढायची कामं नको बाळा, राहू दे. मी ते कल्याणीला आणि मी चण्याची डाळ आता भिजत घातली आहे. त्याच्यामध्ये हा दुधी घालते आणि मस्त 2-4 वेळा बनवते. जमलंच तर एक वाटीभर करते दुधी हलवा आणि बनवताना मग मी तुम्हाला तो दुधी हलवा पण कसा बनवला ते पण दाखवते. हे माझं बाहेर किचन आहे. असं बाहेर किचन आहे माझं हे. बाजून म्हणजे थोड्याशा ह्या वातावरणात गावी राहून काहीतरी आपल्याला बेनिफिट मिळावं, त्याचं उपभोग घेता यावं. कारण घरातल्या घरात तर फ्लॅटमध्ये असतोच नाही का. घरात पण आहे किचन. माझं एकदा घरची टूर पण मी तुम्हाला करवणार आहे. तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आवडला असेल तर. आणि पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ, नवीन विषय. तत्पूर्वी तुमचं मी रजा घेते. थँक्यू सो मच.